श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 2. या अध्यायाचे महात्म्य. श्रवण अथवा पठन केल्यास सर्व कार्यात यश प्राप्त होते व धनसंपदा प्राप्त होते असे महात्म्य आहे. श्री मच्छिंद्रनाथ बद्रिका वनात तपश्चर्या करत असताना बघता बघता 12 वर्षे निघून गेली व एक दिवस श्री गणेश महादेव व श्री दत्तात्रेय महाराज त्या वनात आले असता त्यांनी त्या बालमूर्ती मच्छिंद्रनाथास बघितले व श्री दत्तात्रेयांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली व आपण कोण हे सांगितले. साक्षात दत्त महाराजांना समोर बघून मच्छिंद्रनाथाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. दत्तात्रेयांनी आपला वरदहस्त मच्छिंद्रनाथाच्या मस्तकावर ठेवला. मच्छिंद्रनाथांना दिव्य ज्ञान प्रदान केले. त्यानंतर नीलकंठांनीही मच्छिंद्रनाथांना दिव्य दर्शन दिले. तेव्हा मच्छिंद्रनाथ शंकराची स्तुती करत असतानाच मच्छिंद्रनाथास मत्स्येच्या उदरातच आत्मज्ञानाचा उपदेश मिळाल्याचे स्मरण करून दिले व शंकरांनी दत्तात्रेयांना सांगितले की मच्छिंद्रनाथाला सर्व सिद्धी प्रदान करून सर्व शक्तिमान बनवा. तेव्हा दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना सर्व देवदेवतांच्या शक्ती प्रदान केल्या. पंचभूतांवर विजय कसा मिळवायचा याचे ज्ञान दिले आणि नाथ संप्रदायाचा प्रसार करण्याचा अधिकार दिला व विविध प्रकारची सांप्रदायिक आभूषणे दिली व श्री महादेव तथा दत्तात्रेय अंतर्धान पावले. त्यानंतर मच्छिंद्रनाथास दक्षिण दिशेकडे देवीच्या 3.5 पीठापैकी एक अशा सप्तशृंगी निवासिनी जगदंबेच्या दर्शनाला आले व जगदंबेची स्तुती करत असताना देवीने मच्छिंद्रनाथाला आपले दिव्य दर्शन घडविले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी देवीसमोर शाबरी विद्या शिकण्याची आपली इच्छा प्रकट केली असता देवीने त्यास कठोर साधना करण्यास सांगितले व साधनेत आलेली संकटे कशी निवारावे हे सांगितले. तेथे अनेक कुंडे होती. त्यातील ज्या कुंडातील वेल टवटवीत होते त्यातील जलाने मच्छिंद्राने स्नान केले व पाणी पात्रामध्ये भरून घेतले व बेशुद्ध असतानाही सूर्यनारायणाची 12 नावे त्यांनी अखंडपणे जपण्यास सुरुवात केली असता सूर्यनारायणाने मच्छिंद्रास सावध केले. मच्छिंद्रास देवदेवता प्रसन्न झाल्या व त्यांनी मच्छिंद्रास अनेक प्रकारच्या विद्या शिकविल्या व शाबरी विद्याही शिकविली. तेव्हा मच्छिंद्राने ही शाबरी विद्या काव्यरूपात ग्रंथामध्ये लिहिली. मच्छिंद्रनाथ लोककल्याणार्थ भ्रमण करत असता वंग देशात पोहोचले व तिथे एका घरासमोर भिक्षा मागत असता त्या घरात सरस्वती नावाची स्त्री तिच्या पतीसमवेत संसार करत होती. पोटी मुलबाळ नसल्यामुळे ती दुःखी होती. भिक्षा स्वीकार करत असताना मच्छिंद्राने तिला दुःखाचे कारण विचारले असता त्या स्त्रीने आपले दुःख मच्छिंद्रास कथन केले. तेव्हा मच्छिंद्राने चिमुटभर भस्म देत तिला सांगितले, या दिव्य भस्मास भक्षण कर म्हणजे तुला एका महान बालकाची प्राप्ती होईल व तो पुत्र नाथ संप्रदायाचा प्रचार व प्रसार करेल. मी 12 वर्षानंतर त्याला नेण्यासाठी येईल. परंतु सरस्वतीने ही वार्ता शेजारणीस सांगितली असता शेजारणीने सरस्वतीची दिशाभूल केली व त्यामुळे सरस्वतीने ते दिव्य भस्म उकिरड्यावर फेकून दिले. अध्याय 2 समाप्त.